दिनेश, मी आले आपल्या बाळाला घेऊन. बाई, कोण तू? मी तुमची बायको कमल. बाबासाहेब, काय निर्लज्ज बाई हो. अहो, ज्या बाईला मी आयुष्यात एकदाही बघितलं नाही ती स्वतःला माझी बायको म्हणवते. कमाल आहे. नाही बाई, तो तुझा नवरा कसा असू शकेल? त्याचं लग्न झालेलं नाही, मला माहितीये ना. खोटे हे. मी यांचीच बायको आहे आणि हे बाळही आमचं आहे. बाबासाहेब, हिला कोणीतरी नक्की पडवून पाठवलं. आपण चला ना. चला चला. बाबासाहेब, माझं ऐकून तरी घ्या. कोणतरी दुसरा बकरा शोध. दिनेश, मला आणि बाळाला सोडून जायचा अधिकार नाहीये तुम्हाला. दिनेश, आपल्या बाळाचा तरी विचार करा. दिनेश, माझं ऐकून तरी घ्या. दिनेश, आपल्या बाळाचा तरी विचार करा. दिनेश, माझं ऐकून तरी घ्या. दिनेश, माझं ऐकून तरी घ्या. दिनेश. तू खरंच नोकरी करायला जाणार? आम्हाला सोडून जाणार? हे घर कसं भकास होणार? कुई कुई. अरे राजा, जरा भागच आहे रे बाबा. म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर तू मॅनेजर होणार, म्हणजे मोठा होणार, म्हणजे माणूस होणार. म्हणून तर चाललोय ना बाबा. आम्हाला विसरणार नाही ना? मग तू विसरणार नाही ना? याला ओवाळून टाक. विसरलो. पूर्वी ज्या रणांगणावर बायका लढायला जात तेव्हा पुरुष त्यांना ओवाळून टाकत, तसा मी तुला ओवाळून टाकतो. या इकडे आण. मी जरा अभिर लावतो. अभिर मळवट भरलं. काय आपण तिघेवर ब्रह्मचारी, इथं एकही बायका नाही म्हणून आम्हीच तुला ओवाळून टाकतो. ओवाळीतो बाबू राया, ओवाळीतो. थांब, गुलाब पाणी टाकतो. गुलाब पाणी. मला गोष्ट सांगा, काय तुमचं दोघांचं कुठे जमलं की नाही? तुझ्या गळ्या शपथ सांगतो. इकडे तुझ्या गळ्या शपथ सांगतो, मी माझी एरियल कुठेतरी जमवली आहे. मला पृष्ठ तयार आहे, फक्त प्रस्तावना तेवढी बाकी आहे. तुझं काय झालं रे? बाबांनो, मला कुठे तुमच्यासारखं इकडे तिकडे फिंडायला चान्स मिळतो. हो, खरंय. पण जमेल हे नक्की. काय सांगतोस काय? म्हणजे एका मानवात 3 लग्न. 3 in 1. इस बात पे हो जाए. रोड फॉर द विस्की. मी तुला विस्की देतो. आपण बहिणीला बोलायचं म्हटलं की तुमची जीभ उचलत नाही. अगं पण जरा हळू. हळू का म्हणून? ती काय माझी सासू लागते? मी बोलणारच. हो, मला ठाऊक आहे तुला काय म्हणायचं ते. माहित आहे ना? मग वंशांना सांगा, हे घर झपाटलेस ना ते सोड म्हणावं. इकडे येऊन पडले, नवऱ्यानं सोडल्याने आम्हाला त्रास व्हायचा. हो, आपण काहीतरी मार्ग शोधून काढू. मार्ग तुम्ही शोधून काढा. हे बघा, 4-5 दिवसाचं वंश इथून गेल्या नाहीत ना तर मी त्यांना हाकलून देईन, नाही तर मी इथून निघून जाईन. अगं पण ती दोघं जातील तरी कुठे? मस्कत जातील. इतके दिवस झाले त्यांना पोचलं, त्यांचं बाळणपण केलं, त्यालाही आता 4-5 महिने होऊन गेले. आता माझी ताकद संपली. त्यांच्या करता आपल्या बेबीचा हाल का म्हणून? अगं पण जरा हळू. का नाही सांगत तुम्ही तिला सोडून जा म्हणून?
उगी 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 रडू नकोस हा. भूक लागली ना तुला? थांबा, आपण आपण इकडे कुठे दूध मिळतं का बघूया. हा दादा, अहो दादा, कुठे जायचंय? आधी माझ्या मुलाला दूध पाहिजे. इथे कुठे मिळेल का? हो, नाक्यावर दुधाचं दुकान आहे. ताई तुम्ही आत बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. अरे थांबा, आता लवकरच दूध देणार. माझ्या सोनूला भूक लागली ना. ओले. अरे इकडे कुठे आणलंस तू? हं? हे बघ, जवळ येऊ नकोस माझ्या. मी मोठ्याने नाव काय तुझं? नाव मर्फी आहे की नाही? बल्फिशल का गोल नाव. बाला, आता मी तिची ओळख करून देतो. ही तुझी आत्या लागवली खोपल्यात जाऊन बसली. हे बघ, घरातलं सगळं काम करावं लागेल. धुणं, भांडी, केरवारे आणि इथं गॅलरीत राहावं लागेल. पण मुलबाळ मला चालणार नाही. माग तुझ्यासारख्या एका मोलकरणीला राहायला जागा दिली. पहिल्यांदी मुलबाळ नाही म्हणाली आणि मग मुलीला घेऊन आली. मी लगेच तिला हाकलून लावलं. मला मुलबाळ नाहीये. मला फक्त निवारा पाहिजे. ठीक आहे, राहा इथं. भाडं बिडं काही देऊ नको. हा, बर्फीला कोणी पळून गेलं असेल ना, त्याचा वाटोळ होईल. आता जीवाला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे? ही बाबागाडी तरी कशाला ठेवायची? असू दे, त्याची एक आठवण म्हणून. गॉड इज ग्रेट. बाई तुमचे उपकार कसे मानावे तेच कळत नाही. उपकार देवाचे माना. मूल सांभाळायचं म्हणजे सोपं काम नसतं. एवढं जरी तुम्हाला कळलं तरी खूप झालं. मुलाला बागेत एकटं सोडून जात नसतात. पण तुम्ही नेमके इथे कशा काय आलात? आणि तुम्हाला मर्फी सापडला कुठे? मी जवळच कामाला असते. मी याला तुमच्या बरोबर पाहिलं होतं. बागेत बाबाकडे घरंगळत जाताना पाहिली. मी धावत जाऊन त्याला उचललं. तिथे तुमच्यापैकी कोणीच दिसलं नाही, म्हणून त्याला इकडे घेऊन आले. बाई, तुमचे उपकार कसे म्हणावे तेच मला कळत नाहीये. अरे तुम्ही या ना, या. अरे तुम्ही आलात? बाळ मजेत आहे ना? हा बाबा. इकडनं चालले होते, म्हटलं बाळाला बघून जावं. बलका मल्फी महाराज, काल तुम्हाला या बाईंनी वाचवलं. चीज म्हणून पापाचे बघू. काय काका लोकांची कशी फजिती केली. ओ असू द्या लाजा. अरे तुला काय केलं? तुला पापाच्याला चांगले चूक करून ठेवली चावत. असू द्या हो. हा मायेचा प्रसाद असतो. तुम्हाला नाही कळायचं. बाई, एक विचारू तुम्हाला? त्याआधी मीच तुम्हाला एक विचारते. तुम्ही मला या मुलाला सांभाळण्याची नोकरी द्याल? अरे आम्ही सुद्धा तुम्हाला हेच विचारणार होतो. तुम्ही मागाल तो पगार देऊ. मायला पगार नसतो. या पोरानं माया लावलीये मला. तुम्ही राहता कुठे? म्हणजे तुमच्या घरात काही माणसं? मला कोणीच नाही. मी इथे शेजारच्या सोनावण्यांकडे काम करते आणि त्यांच्या गॅलरीतच राहते. मग त्यापेक्षा तुम्ही इथे येऊन का राहत नाही? म्हणजे मुलाबरोबर तुम्ही घरालाही सांभाळू शकाल.
तुमचे फार उपकार होतील. उपकार कसले त्यात? तुमच्या रूपानं मर्फीला आई मिळेल. रडू नका. माझ्या बाळाचे कपडे ओले गेले ना. चल चल चला, आपण आपल्या माझ्या बाळाचे कपडे बदलूया. चला. माझ्या बाळाला पाणी हवंय ना. थांबा. थांबा, इकडे पाणी मिळते का बघूया. हं? इकडे पाणी मिळते का बघूया. अरे, आपण कुठे माझी प्रेम सोडते. लाज नाही वाटत तुला? पप्पा, 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 काय झालं काय? त्या दिनेशच्या मित्रांची आलेली मोलकरी माझी फोटो फ्रेम घेऊन पळत होती. मी तिला पकडली, पण ती माझ्या हाताला धक्का देऊन पळून गेली. अरे ईश्वर, Yes, पप्पा. घ्या बाई, पैसे घ्या. मला पैसे नको. माझ्या बाळासाठी दूध हवंय. हो, आणतो. किती वेळा बसून राहणार आहेस? बाहेर जाऊन जेवण यायचं. नाही, आमच्या दुकानातल्या गणूला मी सांगितलं होतं किल्ल्या घेऊन यायला. त्याला बजावलं तुम्ही लवकर यायला, अजून आला नाही तो. काय रे? साहेब इतका वेळ का लागला यायला? साहेब आज मंगळवार ना, म्हणून गणपतीच्या देवळात गेलो होतो. साहेब तिकडे एक बाई होती एका लहान मुलाला घेऊन, आणि मुलाला दूध हवं होतं म्हणून जरा उशीर झाला आणून देईपर्यंत. तो मुलगा साधारण किती वयाचा होता सांगू शकशील? साधारण 4-5 महिन्याचा होता साहेब. मर्फी, मर्फी, मर्फी. ओरडू नकोस. हरामखोर ती हरामखोरच निघालीस. इतके दिवस तू मर्फीला जीव लावलास कशासाठी? त्याला चोरून देण्यासाठी ना? साहेब, साहेब असं बोलू नका हो. तुझ्यावर विश्वास टाकला, तुला घरच्यासारखी वागवली, त्याची परतफेड अशी केलीस. साहेब, साहेब माझं ऐकून घ्या साहेब. काय ऐकायचं तुझं? काय ऐकायचं? नशीब आमचं की गाव सोडून पळून जायच्या आधीच आम्हाला सापडलीस. साहेब, माझ्यावर असा अन्याय करू नका हो. अन्याय? तू जर मर्फीचा जीव वाचवला नसता तर तुला मी पोलिसांच्याच ताब्यात दिलं असतं. तर रेच्या नादीला करण्यात काय अर्थ नाही, नाटकच करत राहणार. चल. साहेब, माझं ऐकून घ्या. आई कधी स्वतःचं पोट चोरत नसते. हा माझ्या पोटचा गोळा आहे. माझ्या रक्ताबसाचा मुलगा आहे. काय सांगतेस तू? होय साहेब, त्याच्याजवळ राहायला मिळावं म्हणून मी तुमच्याकडे मोलकरीण म्हणून आले. पण तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस? कसं सांगणार साहेब? मी बाळाला घ्यायला तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या जुन्या मोलकरीने मला चोर समजून आरडाओरडा केला. मी संकटात सापडले होते आणि बाळाला धोका होता म्हणून मी त्याला तुमच्या दारात सोडून पळाले. आणि नवरा? माझा भाऊ त्याला लग्नाच्या वेळी काहीही देऊ शकला नाही, म्हणून त्याने मला टाकली. पण आता तो फार मोठा झालाय. मला बायको म्हणायची त्याला लाज वाटते, कारण मी शोभत नाही ना त्याला. कुठे असतो तो? नाव काय त्याचं? दिनेश? आमचा दिनेश? होय साहेब. त्या दिवशी त्यांच्या प्रियाबरोबरचा फोटो पाहिला आणि मला भोवळ आली. मी ती फ्रेम चोरत नव्हते, माझ्या आयुष्याची तुटलेली चौकट बघत होते. मला सोडती ठरवल्यावर मी घाबरले, भांबावले आणि तिथून पळाले. आता तू आमची मोलकरीण नाहीस, आमची वहिनी आहेस.
यापुढे तू आम्हाला साहेब नाही म्हणायचंस. तुला आणि मर्फीला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आमच्यासारखे धीर तुझ्या पाठीशी उभे असताना तुला कोणालाही भ्यायचं कारण नाही. चल. कोण? तू तू इथे कशाला आलीस? तुला मी ओळखत नाही. हे बघ, तुझ्या भावाला मी साफ सांगितलेलं आहे, आता माझा तुझा काही संबंध नाही. चालतो इकडनं. असं तोंडानं बोलून संबंध संपले असते तर जगात कोणालाच जगता आलं नसतं. मी तुमची लग्नाची बायको आहे. माझं आणि माझ्या बाळाचं आयुष्य जाळायला निघालं असताना मी गप्प बसू? काय करशील तू? हं? काय करशील? तमाशा करशील? पोलिसात जाशील? मी कशाला पोलिसात जाऊ? मला माझ्या सुखाची मुळीच पर्वा नाही. मला फक्त माझ्या बाळाच्या भवितव्याची चिंता आहे. त्याचं भवितव्य इथे नाहीये. हे बघ, मी आता वैभवाच्या रस्त्यावर लागलेलो आहे आणि त्यात कोणी जर का आडवा आलं तर मला मुळीच खपणार नाही. पण माझ्या गरिबीची शिक्षा तुम्ही माझ्या बाळाला का देता? काय वाटेल ते बनवू नकोस. मी माझा भूतकाळ कधीच पुसून टाकलाय. तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, आमचा भविष्यकाळ पुसायला निघालात. ओ शट अप. हे बघ, झालं एवढं खूप झालं. मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाहीये. बाहेर आव. हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ. तुम्ही चुकीच्या मार्गाने जाता. माझं आणि माझ्या बाळाचे तळतळ तुम्हाला भवल्याशिवाय राहणार नाहीत. एका तडफडणाऱ्या आईचा शाप आहे हा. मी हे बघते तुमचं लग्न कसं जमतं ते. साहेब, ही बाई लय धोकेबाज आहे. हिचं तोंड बंद केलंच पाहिजे. ते खरं आहे रे, पण कसं करायचं? मी सांगतो ना, 4 याला तुरुंगाच्या शाळेत शिकून आलोय, ते उगाचच काय. फळ्या, जा त्या बाईला बोलावून घेऊन ये. ओ बाई, त्या गाडीत बसलेल्या बाईसाहेबांना बोलवलं तुम्हाला. मला झालं की नाही तुमचं? अगं बाटली दूध भरून घे. हा. अविलासराव, तुमच्या मोलकरणीला कोणीतरी पळवलं. हो, अँबॅसेडर कारमधून. कोणी केलं असावं हे? दिनेशच काम आहे. इथपर्यंत बदल केली त्याची. श्यामल, मीनाक्षी, तुम्ही इथंच थांबा मर्फी जवळ. मी आणि सारंग जाऊन बाबासाहेबांना भेटतो आणि दिनेशचं भांडच फोडतो. चल रे, चल. मुळातच खाऊ घातला पाहिजे. काय सांगताय काय? इट्स अ शॉक फॉर मी. हा शुद्ध अप्रामाणिकपणा आहे. विश्वासघात आहे. फसवणूक केली त्याने माझी. पप्पा, हत्ताच्या आता नोकरीवरून हकलून द्या त्याला. तो सुद्धा बघणार नाही त्याचं. नाही, असा आतताईपणा करून कसं चालेल? अहो, गरिबीतून वर आलेल्या या दिनेशच्या कष्टाळूपणाचं कौतुक होतं मला. गरिबी मी सुद्धा बघितलेली आहे, म्हणून याला मदतीचा हात पुढे केला आणि माझा विश्वासघात केला. काय पेटी कमाल. खरा चोर सोडून मी निष्कारण कमलवरती चोरीचा आळ घेतला. पप्पा, आय रिअली फील सॉरी फॉर हर. विलास आणि सारंग, दिनेशने कमलला कुठे लपवून ठेवलं याचा तपास करा. त्याला 4 चौघात चांगला धडा शिकवणार आहे मी. बाबासाहेब, तुमचं जर सहकार्य असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगतो. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, हे 25,000 रुपये घे आणि माझ्या आयुष्यातनं कायमची निघून जा. तुझं आणि तुझ्या मुलाचं यातच कल्याण आहे. माझ्या आयुष्यातील सोन्याचे दिवस आता सुरू होणार आहेत. त्यावर तुझी काळी सावली नकोय मला. बोल, मला तुझ्या मुलाला पोरका करायचा नाहीये, म्हणूनच सहानुभूतीने मी तुला हे पैसे देतोय. विचार कर, मी माझ्या सुखासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. मग त्यात कोण जगतो आणि कोण मरतो याची मला पर्वा नाहीये. समजला? नीट विचार कर आणि मला सांग. अहो, दरवाजा उघडा आहे ना? येस. हाय. What can I do for you? You
मिस्टर दिनेश Yes? आम्हाला कीर्तिकर साहेबांनी पाठवलंय हो कॉंग्रॅच्युलेशन Thank you, thank लवकर you. तुमचं लग्न होणार आहे ना हार्टी हो थँक्यू सो मच आपण बसा ना थँक्यू माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही वी आर इंटिरियर डेकोरेटर Oh. की नाही या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमचं लग्न होण्याच्या लवकरच बंगल्याचं स्वप्न महाल आता बाबासाहेबांनी सांगितलं म्हणजे यू नो आपल्याला ते Oh, पाळलंच most पाहिजे आता हा हॉल हा हॉल आता या हॉलच बघा ना यू नो इकडे पोझिशन साठी फारच बॅड आहे देर इज नो क्रॉस व्हेंटिलेशन नथिंग आता हे वॉल युनिट बघा ना व्हेरी बॅड हो की नाही डर्टी डर्टी Huh? व्हेरी बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण ही वॉल पाडून टाकूया पाडून? हो ना आता ही वॉल बघा ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम मग तू असं कर श्यामला तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अगं भिंतीची आणि बेडची मापं घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन्स विचार काय प्लीज फॉलो मी ओके तुला किचन सांभाळायचं होतं ना ओ सॉरी मी असं करते तुमच्यासाठी 4 कपाट बनवून देते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये कसं एकामागून एक एकामागून एक असे बरेचसे अहो बाई अहो ती अडगळीची खोली तिकडे काही नाही नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून मी बाथरूम मध्येच चालले होते मेजरमेंट घ्यायला कमाल कमाल वरी तुमच्या बेडरूम अशी सजवते ते डिस्कशन केलं नाही कमाल आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघं जर लवकरच येऊन तुला इथनं सोडवून नेतील कमाल तू ऐकतेस ना श्यामला माझी झाली हा माप घेऊन हो हो माझे मेजरमेंट घेऊन झालेत मिस्टर दिनेश तुम्ही बघतच राहाल हा रिवाइज प्लॅन झाल्यावर युअर बेडरूम विल बी सो ब्युटिफुल यू नो जस्ट लाईक अ ड्रीम लँड थँक्यू मिस्टर दिनेश माझ्या पण सगळे आयडियाज एकदम ब्युटिफुल आहेत आणि ती मुख्य आयडिया होती ती अगं ती मुख्य आयडिया ती तर 100% फिक्स गुड आयडिया म्हणजे ते ओके मिस्टर दिनेश आम्ही निघतो हा हा. कारण प्लॅन्स तयार करायचे हो, कार्पेंटरला हो ना. भेटायचंय मटेरियल आणायचंय आमच्यापाशी वेळ पण खूप कमी आहे आम्हाला रशियाला कसली गडबड आहे तसं काय नाही माझ्या आचार्याच्या वेड्या बायकोला आतमध्ये बंद करून ठेवली आहे अहो मधून मधून फार व्हायलेंट होती होती भैरव हे भैरव काय साहेब अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला का नाही आणून देतेस तिला पण साहेब किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेव हा हो आणि किल्ली त्या आचार्याने जानव्याला बांधली अगं पण कशावरून कमलच त्या खोलीत होती अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या तर तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं आणि दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोलीत आहे म्हणून आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय जानव्याची किल्ली वेडी काय बायकोची जानवी आचारी काय जाऊ दे खरं काय ते बघून येऊया माणूसच्या गुहेत आल्यासारखं वाटलं पापा पापा ओ हो प्रिया व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज काय ग आज अशी अचानक कशी काय आलीस हा का मी आल्यामुळे तुझी काही अडचण वगैरे होणार आहे का ओफो प्रिया काय बोलतेस तू अगं तू तर माझी आणि या घराची स्वामिनी होणार आहेस
म्हणून तो मला घरामध्ये ये सुद्धा म्हणत नाही ओफो आय एम सो सॉरी. ये ये ना. आता नाही आता तू चल माझ्या बरोबर कुठं? आपल्या लग्नाची साडी घ्यायला तुझ्या हा. पसंतीनं आणि तुझ्याच गाडीतून. का? पप्पांची तशी ऑर्डर आहे. पण आत्ता यायचं म्हणजे जरा कम ऑन दिनेश, असं काय करतोस? माझ्यासाठी एवढं पण नाही करणार प्लीज. ओके ओके मी 1 मिनिटात शर्ट चेंज करून आलो. हा? मुड़मुड़ के न देख मुड़मुड़ के, मुड़मुड़ के न देख मुड़मुड़ के. आज मूड चांगला दिसतोय. तू आहेस म्हणूनच. आलो आलो थांबा थांबा. अहो काय कोण आहे? माझा ऐका तुम्ही. कोण तुम्ही? कोण तुम्ही? तुम्ही कळत नाही काय? आम्ही दिनेशचे लंगोटी आहे. त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो. हे कुठे गेलाय कुठे गेला? अहो साहेब बाहेर गेले. बाहेर गेले? मग आम्हाला कसं झक मारायला जेवायला बोलवलं? आग्रह करून बोलवलं. यायचं यायचं यायचं. असं नाही, यायचं 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 असं. तुम्हाला जेवायला बोलावलं? मला कसं बोलले नाही? हे बघून घ्या, तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको आहे काय? बायको? अहो बायको नाही, मी तिथला आचारी आहे. असं काय? तिथलं जेवण मीच बनवतो. हाच बनवतो. मग तंदुरी चिकन घेऊन ये जा. तंदुरी तंदूर चिकन? अहो चिकन घरात नाहीये. चिकन घरात नाही? तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही? हे काय सांगतो काय? काय हरकत नाही, मी आम्ही आणतो. आणतो. आता असं कर, जेवण होईपर्यंत तू शिरा कर. शिरा शिरा? लवकर कर, लवकर, भुकेला लवकर. मरायची वेळ आली इथं. लवकर, लवकर, लवकर शिरा अहो, कर. साहेब, अहो, पण मला मी शिरा देतो. सोडा मला शिरा सोडा. रामबोल, आम्ही मदत करतो तुम्हाला. आम्ही मदत करतो. तुम्ही साहेब साहेब तुम्ही काय मदत काय करणार? झालं? आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो. म्हणजे तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता? तुम्ही सुद्धा म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं. तरी म्हटलं तुझा चेहरा असा काय दिसतो ते मी नाशिक जेल मध्ये होतो. नाशिकच्या जेल मध्ये होता वाटलं मला. तरी म्हटलं तुझं ओळखीचं का वाटतो ते काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो. आणि मी सत्याग्रहींचं पिक पॉकेटिंग आपलं पिकेटिंग करायचो. तू बहुतेक खून किंवा बलात्कारासाठी असशील. काय हरकत नाही, नो वांदा. काही झालं तरी शेवटी आपण जेल बंधू. जेल बंधू म्हटलं म्हणजे तिघालाही किचनची सगळी माहिती आहे ना? म्हणजे काय आहे काय काजू बदाम पिस्ता हा मनुका काढू का? नाही, सावकाश चढ रे. अहो, माझा ऐका ना, नका काढू. नका ही? काढू. अहो, ही, अहो, ही. मला ऐका. आता बापरे. बरणी पडली. अशी कशी पडली? पडली म्हणजे काय? मी अशी धरली ती अशी पडली. कशाला पडतो रे? मग मी काय मुद्दाम बरण्या फोडायला इथं आलोय काय? मग? मी अशी धरली ती अशी पडली त्याला. आता काय झालं? अहो, आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय? ही बरणी मी काय फोडणार नाही काय? अशी काय? तुम्ही कशाला विचारताय? काय हे गाव किती नुकसान करताय आमचं? नुकसान बरण्या का तुझ्या बापाच्या गोळा कर काचा गोळा कर गोळा कर बापाचा माल लाज वाटत नाही का रे तू त्याचा बाप काढतोस ते? हा? माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस? बघा ना. काका तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्या सगळ्या काचा गोळा करून देईन. वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन. काजूचा भाव काय चाललाय हो सध्या? बदामाचा भाव काय चाललाय हो सध्या? मनुकाचा भाव काय चाललाय हो सध्या? सगळं 12च्या भावात गेलंय. 12च्या भावात स्वस्त झालंय. थांबा मी काचा एक काच आता काय टाकताय यात? एक किल्ली पडले घे घे तू घे 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 तू घे. एक काच काजू आहे ना काजू हा एक पाण्यात टाकायचा काच. मग त्याचा बदाम होतो. हा बदाम झाल्यावर तुम्ही काचा खा काचा खा. थांब.
ह्याच्यावरली मी आत्महत्या करायला जात आहे. अहो काचा काय टाकताय काचा बाजूला करा. हा, काजू बाजूला काढ. झाला की नाही शिरा अजून? होतोय जरा थांबा. जाऊ दे शिरा, आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊया. अहो, म्हणजे निवडून व्हायला आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शिरा. उगा शिरा काढून बोलला. एक तर भरण्या फोडल्या सगळ्या काचा काढायच्या निवडून झाल्या तू शिरा. रे शान रुक्मा पुत्र वडील त्यास पुसणे कुर्यात सदा मंगलम तदेव लग्नं सुजनं तदेव विद्या बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते गृहं स्मरामि शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. बाबासाहेब याचा अर्थ काय? माझी अशी फजिती करून काय मिळवत तुम्ही? वैभवात राहण्यासाठी तू प्रियाशी लग्न करायला निघालास. हे घे वैभव, घे घे. हे बघ, तुला मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. तुझा याच्याशी संबंध काय? हा, अरे त्यांचाच संबंध आहे. तुझ्या बायकोला आणि या मुलाला त्यांनी सांभाळलं केवळ माणुसकी म्हणून. हा मुलगा कोण आहे माहिती तुला? हा तुझा मुलगा आहे. मी तुला म्हणतोस आणि लग्न झाल्याचं आमच्यापासून लपवून ठेवतोस. मैत्रीचा इतका अपमान कोणी केला नसेल आतापर्यंत. स्वतःच्या बायकोला आणि पोराला वाऱ्यावर टाकलंसच आणि नंतर तिला पळवून नेऊन जगापासून लपवून ठेवण्यापर्यंत तुझी मदत गेली. काय केलंस तू? हं? सगळ्या पवित्र नात्यांना काळी मुख बसलास तू. म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी हा लग्नाचा बनाव आम्ही केला. मी मर्फीला त्याच्या आईच्या छायेत वाढवीन, शिकवीन, मोठा करीन, पण तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडू देणार नाही. समजलं? हिला तर तू फसवलंच आणि मला सुद्धा फसवलंस. हिनं काय काय सोचल्याची कल्पना सुद्धा नाहीये तुला. कमल, माझ्या हातून चूक झाली. तुम्ही पैशासाठीच सारं केलं ना? तुम्हाला पैसेच हवेत ना? हे घ्या पैसे, हे घ्या पैसे, हे घ्या पैसे. बाबासाहेब, या माणसाचं पुन्हा तोंड पाडायची म्हणजे मुळीच इच्छा नाहीये. याने आजपर्यंत माझ्या संसाराचा आणि बाळाचा केलेला अमानुष अपमान मी कसा विसरू? विलास, सारंग, मला काही नको. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी जे केलं त्याचे उपकार मी कधीही विसरणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या बाळाला हक्काचं घर आणि भवितव्य मिळावं. घ्या. तुम्हाला जर माणुसकीची आणि बाप या नात्याची चाड असेल तर तुम्ही बाळाला सांभाळा. माझं पोट मी कसंही भरेन. कमल, 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 मर्फी, कमल, कमल, प्लीज जाऊ नकोस. तू मला भाऊ मानतेस ना? प्लीज जाऊ नकोस. अगं आईचं वात्सल्य आणि बापाची माया या दोन पंखांची सावली बाळाला मिळावीच लागते. ऐक पोरी माझं. तुझ्या कुशीचा त्याचा आधार काढून घेऊ नकोस. तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो.
त्याला सोडून जाणार? पण मीच काय चुकायचं? त्याला काही वाटायला नको. कमल, माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी मागं फिर. तुझ्यावर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याची संधी मला दे. आपल्या बाळाची शपथ आहे तुला. हा 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 फक्त बाळाचाच फापा घ्या. निदान सर्वांच्या समोर तरी